आणि त्या जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। नाशिक शहरातील बाजार समिती उद्या बंद राहणार। राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ एक दिवसाचा संप काळात बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहणार। उद्या वाशिममधील बाजार समित्यांमध्ये एक दिवसीय लाक्षणिक बंद। जिल्ह्यात 6ही बाजार समित्या बंद राहणार। कोल्हापूरच्या गडहिंग्लज शहरात ग्रामदैवत काळभैरवनाथाचा यात्रोत्सव आपण बघतोय। भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्या वतीने मंदिराला 16 किलो चांदीची प्रभावळ अर्पण करण्यात आली। परभणीमध्ये सुरू असलेल्या संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येने चर्मकारी बांधव सहभागी झाले। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सातारा दौऱ्यावर। भाजपच्या क्लस्टर अभियानाअंतर्गत कराड दक्षिणमधील भाजपच्या संघटनात्मक वाटचालीचा घेतलाय त्यांनी आढावा। वर्ध्यात विनापरवानगी अवैधरित्या वाळूची तस्करी, 10 टिप्परसह 91 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। 12 वाळू तस्करांवर सेवाग्राम पोलिसांची मोठी कारवाई। साताऱ्यात महाबळेश्वर महोत्सवात पुरातन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन। इतिहासकालीन शस्त्र पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी पेरणीची लगबग सुरू। मुबलक पाणी साठ्यामुळे सोयाबीन आणि मूग पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक।